नमस्कार. मी सौ ज्योती सुजित महाजन, उपशिक्षिका, विद्यानिकेतन क्रमांक 6, येरोडा. सर्वांनी ओळखलंच असेल बरोबर, गुगल मीट. आता आपण बघतो की हे ऑनलाईन शिक्षणासाठी वेगवेगळ्या ॲपचा वापर केला जातो, जसं झूम, गुगल क्लासरूम, गुगल मीट. हे सुद्धा असंच ऑनलाईन माध्यम आहे बरोबर. तर आज आपल्याला या गुगल मीटद्वारे मीटिंग कशी जॉईन करायची हे आपण बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला शिक्षक तुमचे किंवा ऑर्गनायझर तुम्हाला लिंक पाठवतील आणि त्याद्वारे तुम्हाला मीटिंग जॉईन कशी करावी हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर यासाठी प्रथम तुम्हाला काय करावं लागेल, तर तुमच्या मोबाईलमध्ये, स्मार्टफोनमध्ये गुगल मीट हे ॲप इन्स्टॉल असणे खूप गरजेचं आहे. तर यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन गुगल मीट हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. कळलं सगळ्यांना? बघा. पण आता हे गुगल मीट इन्स्टॉल करण्यासाठी किंवा ते ॲप चालू करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे तुमचं ईमेल अकाउंट बरोबर. ईमेल आय डी प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये ईमेल आय डी असल्याशिवाय स्मार्टफोन आपला चालूच होत नाही बरोबर. पण हा जो ईमेल आय डी आहे तो आपला जीमेलचा असणे आवश्यक आहे, तरच आपण गुगल मीट हे ॲप वापरू शकतो. जर तुमच्याकडे याहूचा किंवा रेडिफ मेलचा ईमेल आय डी असेल तर गुगल मीट हे ॲप चालू होऊ शकत नाही. जर तुमच्याकडे जीमेलमधला ईमेल आय डी नसेल तर तुम्हाला सर्वात प्रथम जीमेल या ॲपमधून तुमचा ईमेल आय डी तयार करावा लागेल. आता पुढे तुम्हाला व्हॉट्सअप किंवा जीमेलवर लिंक पाठवली जाते बरोबर आहे ऑनलाईन मीटिंगची. मग त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा इथे खाली एक पिक्चर दाखवलेला आहे, स्क्रीनशॉट दाखवलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला ती निळ्या अक्षरामध्ये दिसते, ती लिंक आहे, गुगल मीटिंगची लिंक आहे. या लिंकवर तुम्हाला क्लिक करावं लागेल बरोबर. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असं विंडो आलेली दिसेल. तर याच्यामध्ये तुम्ही ओपन विथ मीट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आता ते ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की आस्क टू जॉईन या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही म्हणाल की आता आपल्याला मीटिंग जॉईन करायची म्हणजे आपण प्रेझेंट करायला पाहिजे, तर प्रेझेंट केल्यावर तुम्ही जॉईन होऊ शकत नाही. तर तुम्हाला या मीटिंगमध्ये जॉईन होण्यासाठी आस्क टू जॉईन या पर्यायावर क्लिक करावं लागेल. आता जेव्हा तुम्ही आस्क टू जॉईन या पर्यायावर क्लिक कराल तेव्हा मग तुम्हाला ही विंडो दिसेल बरोबर. आता या विंडोमध्ये तुम्हाला दिसते की आस्किंग टू जॉईन, यू विल बी जॉईन द मीटिंग व्हेन समवन लेट यू इन. म्हणजे ऑर्गनायझरने तुम्हाला ॲडमिट केल्याशिवाय तुमची मीटिंग चालू होऊ शकत नाही. म्हणजे मग तुम्हाला थोडं वेळ थांबावं लागेल. पुढे आता तुमच्या ऑर्गनायझरने तुम्हाला मीटिंगमध्ये घेतल्यानंतर, ॲडमिट केल्यानंतर अशी विंडो तुम्हाला दिसेल. मग या विंडोमध्ये तुम्ही दिसाल, तुमचं नाव दिसेल आणि जे जे या मीटिंगमध्ये उपस्थित आहे त्यांची पण नावे तुम्हाला दिसतील. म्हणजे तुम्ही आता मीटिंगमध्ये जॉईन झालेला आहात. आता तुम्हाला काय करायचं, हे मीटिंग चालू असताना तुमचे ऑर्गनायझर किंवा तुमचे शिक्षक तुम्हाला वेळोवेळी सूचना देणारच आहात. सर्वात प्रथम काय करायचं, तुमचा व्हिडिओ आणि ऑडिओ ज्याला मी गोल केलं आहे बघा, ते दोन्हीही बंद ठेवायचं आहे. जेव्हा तुम्हाला सूचना मिळतील की तुमचा व्हिडिओ चालू करा किंवा तुमचा ऑडिओ चालू करा, तेव्हा त्या टॅबवर तुम्ही क्लिक करायचं आहे. म्हणजे मग तुमचं व्हिडिओ चालू होईल. जर तुम्ही ऑडिओवर क्लिक केलं की ऑडिओ तुमचा चालू होईल. म्हणजे तुम्हाला मीटिंगमध्ये मॅडम किंवा शिक्षक तुमचे जे सर आहेत ते शिकवताना गोंधळ होणार नाही. सर्वांना कळालं आहे? धन्यवाद.